ताई आता काय करायचं हो? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आलात ना त्याच्या अगदीच 2-3 मिनिटं आधी ती गेली आहे, त्यामुळे आपण तिला शोधूया. ती असेल इथेच अहो पण कुठंच दिसेना ती. अहो साक्षीताई काय होतंय? या इकडे या. बसा सावकाश, बसा सावकाश. इकडे. बसा बसा. हळू 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 हळू. ताई काय होतंय ताई? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि मला ना घरचा ऍड्रेस देऊन ठेवा. म्हणजे अवनी सापडली की मी घरी येऊन तिला ड्रॉप करते. हा, तुम्ही निघा. नाही नको ताई, अवनी सापडल्याशिवाय मी बी घरी जायची नाही आणि साक्षीताई बा ऐकायचे नाहीत. अहो पण पाणी आणता का? ताई ओ ताई ताई काळजी करू नका. तुम्ही काळजी नका करू, अवनी सापडेल. हा, आपण शोधूया तिला. माझी आई कधी येणार? येणार ना मग. नाहीतर आपण एक काम करूया का, आपण तुझ्या मम्माकडे जाऊया. हा चालेल, पण तुमचं नाव काय? सांगेल ना. तू चॉकलेट तर खा. हो. अरे भाई कुठेस तू? मी ठरलेल्या ठिकाणीच आहे. लवकर गाडी पाठव. काय म्हणतो मित्रा, कसं आहे? कोण आहे बे तू? ते जाऊ दे, पण मला सांग, तू हिचा कोण लागतोस? तुला काय करायचंय? साग म्हटलं ना, कोण लागतोस हिचा? मी 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 मामाईचा. मामा? बर नाही, पोलीस येतीलच 2 मिनिटात. त्यांना ओळख पटवून दे तुझी. मामा मामा. हे थांब. हॅलो गार्गी, अवनी सापडली. हा, तू लवकर MG पार्क मध्ये ये. हा. किरण, अगं मलम लावून घे ना तिथे. अगं फार नाही भाजले, थोडा चटका लागला बस एवढंच. माझ्याच लक्षात नाही आलं तिथे तवा आहे. सॉरी. अगं सॉरी काय म्हणतेस? तू काय मुद्दामून तवा तिकडे ठेवलास का? नाही पण चटका लागला ना तुला. ते जाऊ दे, आपला विषय अर्धवटच राहिला. अगं निलयचा. हां, हो, मी बोलू का गार्गीशी? नाही नको, तिला बोलू दे स्वतःहून. आपण याविषयी तिच्याशी काहीच बोलूया नको. तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना, पटकन चिडे. हो बाई, नकोच, जाऊ दे. पण निलयची आई ना खूप छान आहे, खूप चांगला स्वभाव आहे तिचा, खूप गोड बाई आहे. हो, तरीच निलयवर खूप चांगले संस्कार केलेत त्यांनी. काय झालं? काय? अरे देवा, हे काय झालं सगळं? तू भांडी नीट लावली होतीस का? अगं मी व्यवस्थित लावली होती भांडी सगळी. हे बघ, खिडकी उघडी आहे, मांजर येऊन गेली असेल. आत्तापासूनच लावायला पाहिजे खिडकी. तरी नशीब सगळं अन्न मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. चल भांडी लावून घेऊ. नाही राहू दे, तू बस बाहेर, मी आवरून घेते. ठीक आहे, मग मला हे दे. हां. अरे कुठे होतीस तू? मगापासून शोधतोय तुला. अरे बाल्कनीच्या साईडला बसले होते काम करत. बरं, काही लोकेशन मिळालेत का? हो, 3-4 लोकेशन सापडलेत, पण अजून रिसर्च कम्प्लीट नाही झालाय. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. काय गार्गी आणि सेड्रिक कुठे? अरे त्या दोघांचा काहीच पत्ता नाहीये. दादा, मी त्या सॅड्रिकला फोन केला होता, पण तो उचलत नव्हता. काय चाललंय या दोघांचं? का कोणाला सांगितलं नाही का? नाही ना. ओके. दादा ऐका ना. हा बोल. मी भास आबाससाठी काही लोकेशन शोधले होते.
म्हणजे 2 लोकेशन आहेत. एक मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर एक शाळा आहे आणि दुसरं एक पब आहे. हां. काय घडतं तिथे? तिथे म्हणजे बघ, त्या शाळेत रात्री 2 वाजता बेल वाजते आणि त्या पबमध्ये पब बंद असला तरी अचानक कुठून तरी आवाज येतात. काही काय अफवा असेल. अगं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या पण डोक्यात तेच आलं. उगाच तिथे जाऊन कशाला टाइमपास करायचा. अरे मग काय अफवाच असणार. काही गोष्टी अफवा नसतात, सत्यही असू शकतं. अरे तू कधीपासून मानायला लागलास या गोष्टी? हो दादा, तुम्ही कधीपासून या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलात? मला एक काम आहे, जरा जाऊन येतो मी. बाबू, मला एक सांग, हं? त्या माणसाने तुला काही केलं नाही ना? नाही, नुसतं चॉकलेट दिलं. मी तुला किती वेळा सांगू, अनोळखी माणसाशी बोलायचं नाही, त्याने दिलेलं खायचं नाही, त्याच्याबरोबर जायचं नाही. तुला सांगितलेलं कळत नाही का ग? मम्मा ओरडू नकोस ना. अगं ओरडू नको तर काय करू? मार खाशील तू माझा. मम्मा प्लीज. काही नको तुझं प्लीज आणि सॉरी. तू बोलू नकोस माझ्याशी. हे बघा, तुम्ही आता रिलॅक्स व्हा. अवनी आता सापडली आहे ना. अवनी, तू गुड गर्ल आहेस की नाही? हो मग आईचं सगळं ऐकायचं, कळलं? हो. गुड गर्ल. अवनी, तुला पाणी हवंय? नको. आणि उद्यापासून ना मी तुझ्या क्लासच्या गेट समोरच थांबून राहते. कोण होता तो माणूस? येऊ दे त्याला, बघतेस त्याला मी. चला निघायचं आता. हो. चल. धारगी, थँक्यू सो मच. अहो प्लीज थँक्यू नका म्हणू. अहो. पण खरंच आज तुझ्याचमुळे माझी मुलगी सापडली ग मला परत. बाय द वे, मी साक्षी, अवनीची आई, आणि ही वैजू. मी गार्गी आणि मी सेड्रिक. माझा कलिक. थँक्यू सर. हाव नाही, ठीक आहे. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही घरी चला ना माझ्या, मला आवडेल. आत्ता? हो प्लीज. हो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. निघूया मग. एक मिनिट. हा निलय, आत्ता? अरे पण नाही, ओके. हा ओके, येतो, आत्ता येतो. हा निलय, ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग लावली आहे त्याने. आत्ता? काय झालं गार्गीताई? आता जमणार नाही का यायला तुम्हाला? नाही, आज नाही जमणार, पण पुढच्या वेळेला नक्की येऊ. इफ यू डोंट माइंड, मला नंबर मिळू शकेल का तुमचा? म्हणजे मी तुम्हाला दोघांनाही इन्व्हाइट करू शकेन ना? हां, ऑफकोर्स, घ्या ना. हो. सांगा. 9819019908. मी कॉल करेन ना तुम्हाला. हो. येते. हां, चल. बाय कर. बाय. बाय. बरं झालं ना, संजय सरांनी आपल्याला मीटिंगला बोलवलं.
हे पण संजय सर कधी कधी काय बोलतात ना. अरे कधी कधी, अरे नेहमीच कडक बोलतात सर. पण त्यांनी आपलं कौतुक केलं हे विशेष आहे ना. एकदम करेक्ट बोललीस. ए चला मग पुढचे लोकेशन्स फायनल करायचे का? आय एम सो सॉरी, मी पुढच्या लोकेशनचे डिटेल्स अजून काढलेले नाहीये, त्यामुळे ते लोकेशन अजून फायनल व्हायचं बाकी आहे. गार्गी, माझ्याकडे 2 लोकेशन्स आहेत, पण थोडा रिसर्च करायचा असून त्यावर. अरे पण मग ते पब आणि शाळा त्या लोकेशन्सचं काय? अगं त्याच लोकेशन बद्दल बोलतोय, थोडा रिसर्च करायचा आहे. निलय, काय तू काय शांत आहेस? नाही काही नाही. तसं मी एक लोकेशन शोधलंय. वसईपासून 15 किलोमीटर अंतरावर येते. म्हणजे एक जंगल आहे, तिथे एक बाई राहते असं म्हणतात. ती बाई खूप विचित्र आहे, तिला लोक घाबरतात, चेटकीण समजतात तिला. काय सांगतोस? हो, छान लोकेशन आहे. मला असं वाटतं आपण तिथे गेलं पाहिजे. फक्त एकच प्रॉब्लेम. काय? हा म्हणजे ते लोकेशन एकतर खूप आत आहे आणि रिस्की आहे. मग नको जाऊया आपण तिथे. हा, ए राहू दे, काय तू नको येऊस. अगं ते लोकेशन लांब आहे ना, म्हणून बोल. नाही, मला असं वाटतं की ते चांगलं लोकेशन आहे, आपण गेलं पाहिजे. आणि एका स्त्रीच्या बाबतीत जर असं घडत असेल तर ते आपल्याला थांबवायलाच हवं. करेक्ट. मग ठीक आहे, फायनल करून टाकूया लोकेशन. ओके. ग्रेट. सॅड्रिक, मला मेल करशील तू? हो. चला मग निघूया. कोण? तुम्ही कोण? कोण आहात तुम्ही? निलय, अरे मी घेऊन आले तिला. मगाशी वाटेत जाताना माझा धक्का लागला रे आणि पडली ती बिचारी. बाळ तू बस. हा निलय, तू पण बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. बसा ना तुम्ही. असे का बघताय? स्वाती, पूजेचं सगळं सामान आणलंय ना? काही राहिलं नाही ना? सगळं आणलेलं आहे, काही राहिलेलं नाही. अहो, सगळं झालंय काय म्हणताय? जरा आठवून बघा ना. हे बघ, यादीप्रमाणे तरी सगळं सामान आलंय एवढं नक्की. पण आता अजून काही राहिलं असेल तर ते तूच आठव. अरे वा, मावशी सोबत गप्पा रंगलेल्या दिसत आहेत. काही नाही ग, पूजेचं सगळं सामान आणलंय का ते आठवून बघत होतो. ओ, आय गेस सगळं आणलं असेल ना? म्हणजे काय, आणलंच आहे. पण ही बघ ना, उगीच मला ओरडते. माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. नक्की? हो हो. काय हो, फुल मार्केटमध्ये जाऊन फुलं आणणार होतात, त्याचं काय? ते राहिलंय. गार्गी, बघ तुझ्या बाबांची मेमरी किती स्ट्रॉंग येते. स्वाती, मी काय म्हणतो, मी उद्या सकाळी त्या नाक्यावरच्या फुलवाल्याकडनं घेऊन येईन ना पटकन. नाही नाही, नको. तिथे एक तर फुलं महाग मिळतात आणि शिळी असतात. पूजेला कशी ताजी फुलं पाहिजेत, त्यामुळे तुम्ही उद्या फुल मार्केटमध्ये जाऊन फुलं घेऊन या. झालं म्हणजे उद्या सकाळी लवकर उठा आणि जा. विसरलात ना?
मग जावंच लागेल. हो जाईन. हा, मी जाऊन घेऊन येऊ का? हे बेस्ट आहे. तू गेलीस ना तर प्रश्नच मिटला. मी कसा या दोघींना इथे घरामध्ये मदत करेन. अहो तिला काय जायला सांगताय तुम्ही? तिला कळणार आहे का फुलातलं? आणि तिला भाव करता येणार आहे का फुलांचा व्यवस्थित? एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला भाव करता येणार नाही? अगं म्हणजे तुला जमणार आहे का ते? का नाही जमणार? जमेल मला. नाही तरी पण नकोच, हे जातील, तुला नाही जमणार. आता तर मीच जाते. मी चांगली फुलं सुद्धा आणून दाखवते आणि व्यवस्थित भाव सुद्धा करेन बघ. गार्गी, गुड गर्ल. तू पण ना उगीच बोलत असतेस तिला काहीतरी. तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्याकडे बघतोय? मला जाणवलं ते. म्हणजे दिसत नसलं तरी तुम्ही माझ्याकडेच बघत होता ना. तुमचं नाव निलय आहे ना? हो, पण तुम्हाला तुमच्या आईनेच सांगितलं आणि त्या असंही म्हणाल्या की तुम्ही एका न्यूज चॅनलसाठी काम करता म्हणून. हो, मी कॅमेरामॅन आहे. अरे वा, म्हणजे तुम्हाला एकदम छान छान शूट करायला मिळत असणार. तुमच्या न्यूज चॅनलचं नाव काय आहे? म्हणजे घरी असले की मी बघते, आय मीन ऐकते. TV 27 न्यूज. तुम्ही त्या चॅनलसाठी काम करता? मी फॉलो करते हा तुमचा चॅनल. तुम्ही सगळेजण खूप मस्त काम करता आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचवता. प्लीज तुमच्या सगळ्या कलिग्सना सुद्धा सांगा. शुअर. आणि गार्गीला पण प्लीज माझा मेसेज द्या. गार्गीला? हो, मी भासाभास शो बघते, आय मीन ऐकते. तुम्ही जागांबद्दल जे काही सांगतात ते कळत नसलं तरी ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि शोच्या शेवटी ती जो मेसेज देते ना, तो खरंच खूप छान असतो. मी सांगेन तिला. तुमचं नाव काय? तुम्हाला चालणार असेल तर मी तुमच्या शोसाठी एक जागा सजेस्ट करू? ऑफकोर्स चालेल. आय मीन मी सुद्धा भासाभास टीम मधलाच आहे. अरे हे तर खूपच छान आहे. सांगा ना. मृत्युंजय बंगला. तुम्ही ऐकलंय का त्या बंगल्याबद्दल? मी सांगते तुम्हाला, तिकडे नक्की काहीतरी घडतंय आणि तुम्ही त्याचा शोध लावायला हवा. जाल ना तुम्ही मृत्युंजय बंगल्यात? तुम्हाला त्या बंगल्याबद्दल इतकी माहिती कशी काय? मी तिथेच राहते. काही बोलते आई. म्हणे मला फुलं खरेदी करता येणारच नाही. आता उद्या जाऊन फुलं खरेदी करून आणतेच, आणि तेही बाबा आणतात ना त्याहूनही स्वस्त. हा बोल गार्गी. हा रुची, उद्या सकाळी 6:30 वाजता तयार राहा. ओके? एवढ्या सकाळी? आपल्याला फुल मार्केटला जाऊन फुलं आणायची. तू येशील ना माझ्यासोबत? अगं पण फुलं आणायला एवढ्या लांब कशाला? तुझ्या आजूबाजूला कुठेतरी मिळतील ना. ऐक ना, ते मोठं फुल मार्केट आहे, आपण तिथे जाऊन आणूया. येशील ना तू? खरं तर आले असते अगं, पण मला नाही जमणार. काय झालं? अगं उद्या जरा बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. ओ, मग तुला जमणार नाही ना? नाही, सॉरी. अरे नाही, सॉरी काय, इट्स ओके. तू त्यांना घेऊन जा दवाखान्यात. ओके? ठीक आहे, चल बाय. ओके बाय. तर काय करू? मी त्या मृत्यूंच्या बंगल्यात कशा काय राहता? कोण आहात तुम्ही? इथे का आलात? अहो मी कुठे म्हणाले की मी त्या बंगल्यात राहते.
मी म्हणाले की मी तिथेच राहते, म्हणजे त्या एरियात राहते. काय झालं? चहा घे, चहा घे. चहा घे वेळा. घे. मी तुझ्यासाठी काही खायला करून आणू का? काय गरज आहे आई? तुम्ही चहा घ्या आणि निघा. निलय, ही कुठली वागायची पद्धत तुझी? आई गप्पा बस, एक अक्षर बोलू नकोस. घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात. मी एक मिनिट ऐकून तर घे. का ऐकू मी तुझं? का ऐकू? हा, उद्या तुझं कुणी आलं आणि मी त्यांच्याशी अशीच वागले तर चालेल तुला? तसं नाही आहे ग आई. तू आधी सॉरी बोल तिला. सॉरी बोल.